माझं नाव अण्णासाहेब रोकडे. सर्वांना सप्रेम जय भीम. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला आमचा रिपब्लिकन पक्ष आठवले गटांचा त्यांना पाठिंबा देत असतो. उल्हासनगर, शांतीनगर या स्मशानभूमीत पूर्ण आकृती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे बसवलेला आहे आणि ज्यांनी हा पुतळा बसवलेला आहे तो अनाधिकृत आहे, बेकायदेशीर आहे. सरकारने, महाराष्ट्र सरकारचे कोणत्याही प्रकारची त्यांनी परवानगी घेतलेली नाहीये. त्या पुतळ्या बसवल्यामुळे देशातील बाबासाहेबांना मानणारे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर जे बाबासाहेबांना मानतात त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. संविधान कर्त्याचा पुतळा एका स्मशानभूमीमध्ये बसवणाऱ्यांना लाजा वाटायला पाहिजे होते. महापालिकेने, पोलिसांनी तो पुतळा काढणं महत्वाचं आहे आणि तिथूची जी ट्रस्टी आहे त्यांच्यावर कायदेशीर पोलिसांनी कारवाई करा आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे उपोषण करू. ज्या वेळेला बाबासाहेबांचं एक भिंतीवर तैलचित्र होतं, एका बाजूला शिवाजींचं होतं, झुलेलालचं चित्र होतं. मग या ठिकाणी छत्रपती शिवाजींचा पुतळा बसवला पाहिजे होता, या ठिकाणी झुलेलालचा पुतळा बसवला पाहिजे होता. बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचा उद्देश एवढाच आहे. त्या बसवणाऱ्यांचा जातीय तणाव निर्माण जर झाले याला जबाबदार कोण? याला जबाबदार आम्ही समजू शकतो, पोलीस आहे, महापालिका आहे, यांना जबाबदार धरायला पाहिजे. लोकवर्गणीतून ज्यांनी त्या ठिकाणी जर पुतळा जर बसवला असेल, ज्या पावत्या छापल्या असेल तर लोक धर्मदा आयुक्त ठाण्याकडे त्याची नोंदणी होणं गरजेचं आहे. कलेक्टरची परवानगी घ्यायला पाहिजे, महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार कलेक्टरची परवानगी न घेताना त्या ठिकाणी जो पुतळा ज्यांनी लोकवर्गणीतून बसवलाय कायदेशीर त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जर कदाचित पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली नाही तर पोलिसांना सुद्धा आम्ही गुन्हेगार केल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन करतो.